नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोला अनुभवाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा व्हिडिओ कोणत्याही योजनेबाबतीत नाही किंवा कोणत्याही दिव्यांगांच्या बाबतीत नाही, फक्त छापाकाटा दाखवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवतोय. खरं तर कालपासून काय घडतंय हे आपल्या महाराष्ट्राने म्हणा किंवा भारतानंच का कशाला तर जवळपास 25 ते 30 देशांनी सुद्धा बघितलं असेल की आपल्या राज्यामध्ये काय घडतंय किंवा आपल्या देशामध्ये काय घडतंय. ते आपल्या महाराष्ट्राचे 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवणारे, सलग 7 वेळा याच्यातून बारामतीतून निवडून येणारे म्हणूया किंवा सलग 8 वेळा निवडून आले. ते 7 वेळा आमदार केला आणि 1 वेळा खासदार केला. निवडून आले. ते निवडून येऊन आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं त्यांनी किंवा महाराष्ट्राला एक नवीन उंचीवरती नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जवळपास 11 ते 12 वेळाला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला त्यांनी. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासासाठी, त्यात मग दिव्यांगांचा विकास असेल, महिला वर्गाचा विकास असेल, वृद्धकाळाचा असेल किंवा निराधारांचा असेल, बऱ्याच गोष्टी असतील त्या केल्या. यांच्याबद्दल बोललेल तितकं कमी आहे किंवा अन्य काही गोष्टी असतील, सगळ्या गोष्टी आहेत, पण थोड्या मनाला दुखवणाऱ्या गोष्टी घडल्या म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवतोय. सगळ्यांनीच भरपूर जणांनी अजितदादांच्या बद्दल व्हिडिओ बनवले आहेत किंवा अजितदादांच्या इतिहासाबद्दल किंवा काय गोष्टी घडल्या किंवा काय गोष्टी त्यांनी केल्या, किती चांगल्या केल्या, किती काय केल्या, हे सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण जरा एक फ्लॅशबॅक द्यायची गरज आपल्या दिव्यांगांना होती. कारण मला तर वाटतंय की कुठेतरी दिव्यांगांची जे काही मन आहे तर ते मन मरत चाललंय की काय असं वाटलं मला. काही गोष्टी घडल्या त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे काही काल झालेली घटना आहे, अजितदादा असतील, अजितदादा पवार, स्वर्गीय अजितदादा पवार असतील किंवा त्यांच्यासोबत जे काही 5 जण एक्सपायर झाले, मग त्या 2 महिला असतील आणि 3 पुरुष असतील आणि त्याच्यासोबत एक अजितदादा, यांच्या चरणाशी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या आत्म्यास चिरतन्य शांती लाभू दे हीच एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. तर बघा, आता तुम्हाला पहिलाच एक उदाहरण देतो की म्हातारी मेलेल्याचं दुःख नसतंय. लक्षात घ्या, म्हातारी मेलेल्याचं दुःख नसतंय, पण काळ सोकावतो. ही गोष्ट म्हण आपल्याला सगळ्यांना माहीत असेल आणि त्या गोष्टी काय आपण विसरत चाललोय की काय असं वाटतंय आता. कारण ज्या काही दिव्यांगांच्या भूमिका पाहतोय मी, दिव्यांगांच्या ज्या काही प्रतिक्रिया ऐकतोय, दिव्यांगांच्या ज्या काही प्रतिक्रिया पाहतोय किंवा जे काही व्यक्त होण्याची मानसिकता त्यांची पाहतोय, त्याच्यातून थोड्या गोष्टी वाईट वाटत आहेत. लक्षात घ्या, महाराष्ट्राचंच म्हणजे फक्त बारामतीचं किंवा बारामतीतील जे काही पवार प्रेमी असतील किंवा पवार परिवाराचं असेल किंवा भारताचंच नुकसान फक्त झालेलं नाही आहे, तर आपलं सुद्धा नुकसान यामध्ये झालेलं आहे अजितदादांच्या जाण्याने. ही गोष्ट लक्षात घ्या. हो, मलाही माहीत आहे की आपल्याला काही गोष्टी पटत नाहीत, काही गोष्टी पटतात, या गोष्टी बरोबर आहेत. आणि अजितदादांच्या गोष्टीही आपल्या दिव्यांगांना काही पटत नव्हत्या, कारण दिव्यांगांच्या विरोधात अजितदादांनी काहीतरी भूमिका घेतल्या होत्या. पण हेही समजून घेतलं पाहिजे ना आपण की बाबा, एखाद्या राज्याचा कारभार करत असताना किंवा एखाद्या घराचा कारभार करत असताना सुद्धा आपल्या आई वडिलांना दोन्ही मुलांच्यात समतोल राखताना काहीतरी कुठल्या तरी मुलावरती अन्याय करावा लागतो किंवा कुठल्या तरी मुलाला थोडं कमी लक्ष द्यावं लागतं, कुठल्या तरी एका मुलाला लक्ष जास्त द्यावं लागतं. अशा गोष्टी होऊ शकतात ना. मग तसंच काहीतरी झालं असेल ना, असं होऊ शकतं ना. म्हणजे काही गोष्टी दिव्यांगांच्या बाबतीत, दिव्यांगांची पेन्शन 6,000च्या बाबतीत अजित पवारजी यांनी काय भूमिका स्पष्ट केली नाही किंवा अन्य गोष्टी असतील. परत मध्ये एक मॅटर झाला होता, तो म्हणजे आपले जे काही दिव्यांगांचे प्रतिनिधित्व करणारे असतील किंवा दिव्यांग बांधव असतील, तर ते अजितदादांच्याकडे एक निवेदन घेऊन गेले होते आणि ते निवेदन घेऊन गेले असताना त्यांना त्या निवेदनामध्ये काय लिहिलं होतं की दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे आणि दिव्यांगांचं आरक्षण जे 4% आहे ते किमान 5% तरी झालं पाहिजे, या अशी मागणी घेऊन गेले होते. त्यावेळेला ते निवेदन वाचल्यानंतर अजित पवारजी यांनी स्वतः डायरेक्ट त्यांच्या समोर बोलले की तुम्हाला जर राजकीय आरक्षण दिलं किंवा तुम्हाला जर राजकीय आरक्षण दिलं तर आम्ही काय खुरपाला जायचं काय म्हणून, असे ते बोलले होते. काही दुमत नाही आहे त्यामध्ये. पण त्याच्यानंतर आपली प्रतिक्रिया आली होती ना, आपण ही क्रियाला प्रतिक्रिया दिली होती. दिव्यांगांनी सगळ्यांनी एकत्रित होऊन जर अक्षरशः त्यांच्या जे काही विभागाला म्हणा, त्यांचं जे काही अर्थ खातं आहे तर त्या अर्थ खात्याच्या ऑफिसला म्हणा किंवा देवगिरी बंगल्यावर म्हणा किंवा त्यांच्या बारामतीच्या बंगल्यावरती आपण खुरपी पाठवून त्यांना सांगितलं होतं की बाबा जावा खुरपाला म्हणून तुम्ही. हे सुद्धा आपण केलं होतं. म्हणजे थोडं आपणही होतो, असं नाही आहे की तेच फक्त वर्चस्व गाजवत होते ना आपण नाही. तर गोष्टी मला काय सांगायच्या आहेत की ज्या चांगली बाजू ही असते माणसाची आणि वाईट बाजू ही असते, या गोष्टी लक्षात ठेवा.
लक्षात घ्या. म्हणजे जितकं तुम्ही वाईट विचार करताय किंवा जितक्या गोष्टी वाईट झाल्यात ह्याचा विचार करताय, पण तितक्याच चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत ना. म्हणजे आता तुम्ही चर्चा आपली काय चालू आहे दिव्यांगांची, की अजित पवारजी मेले त्याच्यामुळे 3 दिवसाचा दुखूट आहे आता महाराष्ट्रामध्ये, हे मी कालपासून बघतोय. आता आमची पेन्शन तटली, आता आमची पेन्शन येणारच नाही, आता आमची पेन्शन ह्या महिन्यात येणारच नाही, बघू आमच्या योजनाच चालू होणार नाहीत, आमच्या योजना थांबल्या आता कारण अर्थमंत्रीच मेले किंवा अर्थमंत्रीच गेले. पण लक्षात घ्या फक्त अजित पवार हे अर्थमंत्री नव्हते, तर एक महाराष्ट्राचा एक तोफ होती महाराष्ट्राची. ती महाराष्ट्राच्या त्या तोफ जाता जाता ते आपलं बुरुज ढासळून गेलेलं आहे. लक्षात घ्या महाराष्ट्राचं याचं दुःख किंवा याचं जे काही नुकसान आहे ना ते आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा झालेलं आहे आणि आपल्या सामाजिक आयुष्यामध्ये सुद्धा झालेलं आहे. माझं वैयक्तिक जर बोलायचं झालं तर माझं वैयक्तिक आयुष्यात पण नुकसान झालेलं आहे या व्यक्तीच्या जाण्यामुळे आणि सामाजिक आयुष्यामध्ये सुद्धा नुकसान झालेलं आहे. तुम्ही प्रत्येकाने विचार करून बघा, थोडा विचार करा, डोळे झाका, 2 मिनिटं डोळे झाकून बघा, विचार करा की अजित पवारजी यांनी आपल्या आयुष्यामध्ये थोडा तरी काय विचारांमध्ये किंवा कार्यांमध्ये काही बदल झाला की नाही. त्यांच्यामुळे कार्य दाखवायचं झालं ना, भरपूर गोष्टी तुम्ही जर चुकीच्याच गोष्टी जर धरून बसला ना तर तुम्हाला चांगल्या गोष्टी मी दाखवू शकतो. त्यातल्या आता चांगल्या गोष्टी बघा, 1,000 रुपयाची पेन्शन आपली 1,500 रुपये झाली. ती कधी झाली? ज्या वेळेला अर्थमंत्री अजितदादा होते त्यावेळेलाच झाली. अजितदादा अर्थमंत्री होते त्यावेळेलाच त्यांनी. आणि आता म्हणाल की अर्थमंत्र्यांनी कुठे केले ते, पण अर्थमंत्र्यांनीच केले. लक्षात घ्या, कारण पैशाचा हिशोब, पैशाचं गणित घालायचं हे अर्थमंत्र्यांच्याकडेच काम असतं. त्यांनी 1,500 रुपये पेन्शन केली आपली. त्यानंतर 1,500 पेन्शन झाल्यानंतर आपली ई रिक्षाची योजना मोठी सर्वात आणली महाराष्ट्रामध्ये. परत दुसरी गोष्ट म्हणजे महामंडळाला भरघोस पैसे देतात ते देत होते. परत म्हणजे कोणताही विचार न करता कोणत्याही आपल्या आमदाराचा किंवा विरोधी पक्षात. आता बच्चू कडू कुठे, बच्चू भाऊ आपले दिव्यांगांच्या बाबतीत होते, दिव्यांगांचा आवाज घेऊन उचलून बोलणाऱ्या नेते ते, पण ते राष्ट्रवादीचे आहेत का, ते भाजपचे आहेत का, ते शिवसेनेचे आहेत का, ते कोणत्या पक्षाचे आहेत, ते अपक्ष म्हणून निवडून जातात, तरी सुद्धा त्यांना कोणताही विचार न करता त्यांच्यासाठी हे केलं, मदत केली. त्याच्यानंतर आता 2,500 रुपये झाली, जी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपल्याला 2,500 रुपये लागू झाली पेन्शन, तर त्यामध्ये सुद्धा वाटा हा अजितदादांचा होता, आहे आणि राहणार आहे. लक्षात घ्या, कारण का की 2,500 रुपये पेन्शन म्हणजे 1,000 रुपये पेन्शन वाढवायचं म्हणजे नॉट अ जोक. लक्षात घ्या, तर ते सुद्धा गोष्टी करून दाखवली त्यांनी. हे फक्त सामाजिक प्रत्येक दिव्यांगाला मदत होण्यासाठी झालं, पण त्यांनी राजकारण एका बाजूला आणि समाजकार्य एका बाजूला अशा भरपूर साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत. दिव्यांगांच्यासाठी सुद्धा गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी. परवाच पुण्याच्या ज्या काही त्यांच्या महिला प्रदेशाध्यक्ष काय महिला अध्यक्ष आहेत तर त्यांनी सुद्धा सांगितलं होतं बघा की पुण्यातल्या एका व्यक्तीला, दिव्यांग व्यक्तीला त्यांना त्याच्याकडे इलेक्ट्रिक गाडी आहे आणि ती इलेक्ट्रिक गाडी सर्व्हिसिंग करायला आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे सर्व्हिसिंग सेंटर कुठलंच, ते चेन्नईमध्ये आहे. पण त्या चेन्नईला जाण्यासाठी येण्यासाठी त्याला किंवा ती गाडी घेऊन जाण्यासाठी त्याला जवळपास 8,500 ते 9,000 रुपये खर्च येणार होता. तर तो खर्च वैयक्तिक खर्चातून अजितदादांनी केला होता. कुठला आमदार आला हो बाकीचा, कुठला एक तरी आमदार आला का तिथं, कुठला एक तरी खासदार आला का तिथं. पण भावना होत्या, संवेदना होती अजितदादांना एक दिव्यांग म्हणून. पण कसं असतंय, कुठं तर सगळा महाराष्ट्र बघायचा, सगळ्या महाराष्ट्राकडे लक्ष द्यायचं म्हणल्यावर कुठल्या तरी घटकावरती कधीतरी केव्हा तरी अन्याय होऊ शकतो, एवढं मात्र लक्षात घ्या. आणि आपलं हे वक्तव्य जे येत आहे, जे आपण वक्तव्य करतोय, जे आपण म्हणजे चर्चा करतोय, तर ती चर्चा खरंच खूप चुकीची आहे. कारण फक्त अजितदादा गेलेले नाही आहेत, तर त्या अजितदादांसोबत ती जी काही 5-6 लोक त्या विमानातून एक्सपायर झालेले आहेत, तर त्यांच्या कुटुंबियांचा, अजितदादांच्या कुटुंबियांचा, पवार कुटुंबियावरती जे काही महाराष्ट्र प्रेम करतं, तर त्या लोकांच्या भावना ह्या आपल्याला समजल्या पाहिजेत, थोड्या तरी समजल्या पाहिजेत. निदान आपल्याला त्यांच्याबद्दल चांगलं बोलता येणार नाहीये, आपल्याला त्यांच्याबद्दल चांगलं विचार करता येणार नाहीये, तर राहू दे, पण निदान वाईट तरी विचार करू नका, वाईट तरी बोलू नका किंवा चुकीच्या तर गोष्टी बोलू नका. पेन्शन काय हो, आज ना उद्या येणारच आहे की. आता 20, 25, 30 दिवस लेट झालेले आहे, अनेक 4-5 दिवस लेट होईल, अनेक 5-6 दिवस लेट होईल, पण पेन्शन येणारच आहे. पेन्शन आपली कुठली तटणार नाही आहे. एखादी व्यक्ती गेल्यामुळे जग थांबत नाही, हे 100% कबूल आहे. पण आपल्याला शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवण देऊन गेलेले आहेत. शिवाजी महाराज असतील किंवा संत तुकाराम महाराज असतील, शाहू फुले आंबेडकर असतील, यांनी सुद्धा आपल्याला जे काही महान आपल्यामधले व्यक्ती होते महाराष्ट्रातील, तर त्यांनी सर्वांनी आपल्याला शिकवण देऊन गेलेले आहेत. आणि शिवाजी महाराजांचं तुम्हाला एक उदाहरण सांगायचं झालं तर ज्यावेळेला प्रतापगडावरती खान त्यांना भेटायला बोलवलेलं होतं, खानाने त्यांना शिवाजी महाराजांना भेटायला बोलवलं होतं, त्यावेळेला तिथं हल्ला झाला, शिवाजी महाराजांच्यावरती पाठीमागून हल्ला झाला. पण तिथं समय तत्परता दाखवून शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांचा वापर करून त्या खानाला मारून टाकलं. पण मारून टाकल्यानंतर त्याच्या प्रेतासंग अवहेलना केली नाही किंवा त्याच्याबद्दल वाईट शब्द एकही बोलले नाहीत ते शिवाजी महाराज. तर त्याचं सन्मानपूर्वक त्याची जे काय प्रेताचं त्यांच्या मुस्लिम समाजाच्या ह्याच्यानुसार त्याची दफन
केलं, त्याचं दफन केलं, त्याचा मान सन्मान त्याला दिला, त्याला दिवा लावल्याचा मान दिला, ते सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वतः सांगितलं होतं किंवा शिवाजी महाराज स्वतः म्हणत होते की माणूस आहे तोपर्यंत त्याच्याशी वैर. माणूस एकदा या आयुष्यातून, ह्या जगातून, आपल्या समाजातून गेला की त्याच्याशी वैर संपलं, त्याचं वैर संपलं, त्याचं माझं वैर आपलं संपलं. लक्षात घ्या, अजितदादांशी आपले वैचारिक विरोध असतील, वैचारिक हे असतील, पण तो माणूस म्हणून खूप सच्चा होता, माणूस म्हणून तो खूप खरा होता. हेच मी ते शेवटी बोलू शकतो की तुम्ही प्रत्येक जणांनी जरी अनुभवला असेल नसेल मला माहीत नाही, पण ती व्यक्ती अशी होती की कामाची व्यक्ती होती, कामासाठी व्यक्ती होती. ती व्यक्ती वादळासारखी आली, वादळासारखी राहिली महाराष्ट्रामध्ये आणि वादळासारखी निघून गेली. लक्षात घ्या, ती व्यक्ती वेळ पाळणारी होती, पण मृत्यूने वेळ पाळला नाही किंवा वेळेआधीच त्यांना कवटाळलं, मृत्यूने वेळेआधीच त्यांना बोलवून घेतलं. हाच एक फक्त दुर्दैवाचा भाग होता. पण ती व्यक्ती गेली आहे आपल्या आयुष्यातून, आपल्या समाजातून, पण त्या व्यक्तीचे विचार, त्या व्यक्तीचे कार्य, त्या व्यक्तीची कामं जाऊ नाही दिली पाहिजेत आपण. त्या व्यक्तीचा इतिहास, हे जग जोपर्यंत आहे, हे पृथ्वी जोपर्यंत आहे, तर तोपर्यंत त्यांचे विचार जिवंत ठेवले पाहिजेत की आपण चुकीच्या गोष्टी, फक्त आपली पेन्शन किंवा आपल्या एखादी योजना हे म्हणजे आपलं आयुष्य नाही आहे. लक्षात घ्या, माणुसकी नावाचा कुठेतरी प्रकार आहे आणि माणुसकी जपलाय किंवा अजून माणूस विसरलेला नाही आहे, म्हणून माणूस अजून माणसात आहे. लक्षात घ्या, ही माणुसकी विसरू नका, नाहीतर आपण आपल्याच स्वतःचे दुश्मन होत चाललेलो आहोत. एवढ्या गोष्टी लक्षात घ्या. मला बोलायचं नव्हतं खरं तर, मला व्हिडिओ बनवायचाही नव्हता, पण म्हणजे घटना तर काल घडली, काल आपल्याला व्हिडिओ टाकायला हवा होता, ते श्रद्धांजलीपूर्वक वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, पण मला बोलायचं नव्हतं कारण माझी बोलायची इच्छा नव्हती. कारण त्या व्यक्तीचं मोल किंवा त्या व्यक्तीचं कार्य, त्या व्यक्तीबद्दल बोलताना माझ्याकडून एखादा दुसरा शब्द जर चुकीचा गेला तर काही घडू शकतं, काही कुणाच्याही भावना दुखावल्या जाऊ शकतात. हा खूप नाजूक काळ चालू आहे, त्याच्यामुळे मला बोलायचं नव्हतं. पण जे काही आपण आता ग्रुपवरती, व्हॉट्सअपवरती म्हणा किंवा दुसरीकडे जे काही मीम्स पाहतोय, जे काही व्हिडिओज पाहतोय, त्याच्यातून मला दिव्यांगांच्या बाबतीत थोडं वाईट वाटलं की आपले दिव्यांगी असा विचार करू शकतात किंवा दिव्यांगी चुकीचा विचार करतात. ते फक्त करू नका, ही हात जोडून विनंती करतो. जर एखाद्याच्या दुःखात सामील होता येत नसेल तर त्याचा आनंदही साजरा करू नका किंवा त्याच्या बाबतीत ती गोष्ट महाराष्ट्राची खरंच खूप खूप म्हणजे खूप महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला हे आत्ता जाणवणार नाही, येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जरूर जाणवेल की अर्थमंत्री होते, 11 वर्षाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव होता, प्रदीर्घ त्यांच्याकडे अभ्यास होता, त्याच्यामुळे त्यांना अर्थ खातं सांभाळता येत होतं. स्वतः देवेंद्र फडणवीसजी यांनी त्यांच्याकडे अर्थ खातं न ठेवता त्यांनी अजितदादांच्याकडे दिलं होतं. म्हणजे काहीतरी त्या माणसात क्वालिटी असेल की नाही, त्या माणसात काहीतरी असेल की नाही, त्या माणसात काहीतरी क्वालिटीज म्हणा किंवा त्या पोटेन्शियल काहीतरी असेल की नाही, त्याच्यामुळे या गोष्टी आहेत. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीला किंवा प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. जसा छापा असतो तसा काटाही असतो. जसं आम्हाला माहीत आहे आपले मत, त्यांचे मत आणि आपले मत पटले नाहीत, त्यांचे विचार वेगळे होते, आपले विचार वेगळे आहेत. आपण आपल्या दिव्यांगांचा विचार केला पाहिजे, सगळं बरोबर आहे. ते त्यांच्या पक्षाचा विचार करत होते किंवा ते बाकीच्यांचा विचार करत होते, सगळं बरोबर आहे. पण ती व्यक्ती आता गेलेली आहे, निदान थोडंसं तरी संवेदना ठेवा, एवढंच मला म्हणायचं होतं. आणि खरंच महाराष्ट्राचं अतोनात म्हणजे अतोनात नुकसान झालेलं आहे. त्या परिवारासोबत आपल्याला आता उभं राहिलं पाहिजे. जे काही वहिनी असतील किंवा जयदादा असतील, पारदादा असतील, यांच्यासोबत म्हणा किंवा त्यांचे काका शरद पवार जे असतील, सुप्रियाताई असतील, यांच्यासोबत किंवा पूर्ण परिवार, जो काय पवार परिवार आहे, तर त्या पवार परिवारावरती प्रेम करणारे बघितलं असेल, जनसागर लोटला होता. अक्षरशः 2 ते 2.5 लाख लोक तिथं त्यांच्या फक्त एक शेवटचं अंतिम दर्शन करायला लोक आली होती. तर आपण या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, या गोष्टी जाणवल्या पाहिजेत आपल्यालाही, आपण ही जाणवून घेतल्या पाहिजेत. तेवढंच मला सांगायचं होतं. आणि फक्त अजितदादाच नाही तर अजितदादांसोबत ज्यांनी मृत्यूला कवटाळलं किंवा मृत्यूने त्यांना कवटाळलं, तर त्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या परिवारजनाला, त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या मित्रपरिवाराला, सगळ्यांना या आबाळा एवढ्या मोठ्या दुःखातून बाहेर पडायची ईश्वर त्यांना शक्ती देवो आणि या 6 जणांच्या आत्म्याला शांती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.